अरे राम राम रे बोट्टे हो, काय म्हणता? मी कार्तिक. तुम्हाला तर माहितीच आहे आपला 30 डेज 30 ब्लॉग चॅलेंजचा आज 25वा दिवस म्हणून निघाला ना बाई. आपल्या गोळ्या घेऊन सर रनिंगले मग काय निखिलला भेटले म्हणतात का रे बा निखिलला आली होते मला रनिंग करून आला. आपणच सगळ्या जगाच्या मागून चाललो का रे बा. मग पोचून बा कसं आहे ग्राउंडवर रनिंग वगैरे सुरू केली ना भाऊ. रनिंग वगैरे मारून घेतली खतरनाक पैकी. आलो ना भाई इकडे जिमच्या इकडे. आज ही हालत खराब दिसून राहिली भाऊ. आज होता ना आपला लेग डे, पूर्ण हालत खराब करून टाकली सोबत ना. मग काय चालतेच म्हटलं. आलो भाई घरी तयारी वगैरे केली. नालेनर बाय छातारच उभे होते. आपल्याला भांडारा जावं लागते. म्हटलं काही विषय आहे का भाऊ? जावं लागते म्हणजे जावं लागते. पाहतो ना भाई पशुपतीनाथच्या मंदिरात डायरेक्ट भाऊ. पोट्टी किती दलिंदर असलं तरी नशीब लय खतरनाक आहे द्यायची भाऊ. मंदिरात आल्याबरोबर आरती सुरू झाली. म्हटलं काही विषय नाही दादा, एक नंबर झालंय. आरती करून घेतली. नेतो होते भाऊ मायले लेकरू बाहेर एवढी गर्दी. मग काय आपल्या सोबत दाजी इथं भांडारा होता. डायरेक्ट पलटी मारून डायरेक्ट कसं मंदिरात भाऊ. डायरेक्ट वाळायला घेतलं ना हाती भाऊ. तिथं गर्दी होती. मग इथे आले गडी पा किती खतरनाक. हा गडी पाय ना भाऊ. आल्या वाढत नाही तर पहिले जिलेबी हाणं लावली. मग काय वाढून वगैरे घेतलं ना आम्ही बसलो ना भाऊ हाण्याले. मग काय घेतलं ना जीवन घरी आलो ते पाय. आमची मांजर एकदम सण जपेल होती. पण संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे आपल्याला दुकानात जावं लागते. आलो ना दुकानात. हा शेतान होता रेडी बसेल. का कार्तिक काका काय करू आले? म्हटलं काहीच नाही भाऊ, आपल्याला जेवायला जावं लागते. मग काय भाऊ घेतला ना आपला पैलवान सोबत. निघाला सगळं हॉटेलमध्ये. हे पाय कुकडे घुसू राहिले तर बा पोट्टे. आता वाट पोपू थकले. मग आला ना रुपये जेवण. मग जेवण काय हाणं लावल्या पोट्ट्यानं काही सांगू नाही शकत. फटाफट हाणून घेतलं. आणि भा पोट्टा पाय ना बा भाऊ. कलाकारीची म्हणजे कमतरताच नाही. एवढे मोठे गिल्ला भाऊ एकटा उचलून चालला म्हणजे खतरनाकच काम आहे. जेवण वगैरे करून घेतलं ना. आता खडी साखरासाठी भांडणं मारलं. चालू द्या भाऊ काही दिवशी नाही. चला पोट्टे मी भेटतो उद्या तुम्हाला तिथपर्यंत. जय माता राणी.